नमस्कार. माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रीरामांच्या या जन्मदिनी चैत्र शुद्ध नवमी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस. या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्य आकाशात ओठंबून थांबला असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी पृथ्वीवर जन्म घेतला आहे. तोच हा परमपवित्र पर्वकाळ, पर्वदिवस, शुभ दिन आहे, शुभ दिवस आहे. या शुभदिनाच्या या शुभप्रभाती मी मनपूर्वक तुम्हा सगळ्या श्रोत्यांना, बंधू भगिनींना आणि माझ्या मैत्रिणींना अत्यंत मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा देते. श्रीरामांच्या सगळ्या सद्गुणांचं, त्यांच्या कृपेचं एक तेज तुमच्या जीवनाला येवो. तुमच्या जीवनात प्रभू रामचंद्र कृपेची एक सुंदर सुरम्य पहाट येवो, अशी मनपूर्वक शुभेच्छा मी तुम्हाला सगळ्यांना या पर्वकाळामध्ये देते. आपल्या भावार्थ दीपिकेकडे आपल्याला वळायचं आहे. श्रीव्यासाय व्यासज्ञानाय व्यासपीठाय नमो नमः. चिरंजीवमहर्षेः स्मारं स्मारं प्रणमाम्यहम्. पुन्हा पुन्हा व्यासमहर्षी त्यांच्या व्यासपीठाला नमस्कार करू. आज दिवसभर प्रभू रामचंद्रांचं नाव ओठावर राहिलं तर ते आपल्यासाठी फारच लाभदायक आहे. अगदी काम करता करता लक्ष असू द्या कामात, लक्ष असू द्या नामात, दक्ष असा गृहकृत्यात, असा आजचा दिवस आहे. काम करा, काम करा, काम टाकू नका, पण ओठामध्ये नाम राहू द्या. कारण आजचा पर्व काळ आहे. आज जेही बीज पेराल त्याचं भरभरून 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 उत्तम विपुल पीक, पुण्यपीक तुम्हाला मिळणार आहे. श्रीरामांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. जेव्हा त्या इंद्राकडून आलेल्या अग्निपुरुषाने पायस दिला दशरथाला, तेव्हा तो स्वतःच इतका प्रसन्न झाला होता. पायस देणारा अग्निपुरुष तो म्हणतोय, प्रसवतील या तीनही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी, धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान. खरोखर हो, दशरथाचं किती जन्माचं पुण्य उदयाला आलं आहे. वास्तविक पुत्रप्राप्ती नाही, पुत्रवियोग आहे असा शाप होता, तरी श्रीरामासारखा पुत्र त्यांना मिळाला. त्याची अनेक कारणं आहे, पण या दशरथाला देवपित्याचा मान मिळेल असा आशीर्वाद मिळाला. आणि खरोखरच रामनवमीच्या दिवशी साक्षात परब्रह्म प्रभू श्रीराम दशरथाच्या कौसल्याच्या पोटी जन्माला आलेले आहेत. रामनवमी. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपुनी जाय माय स्वतः पुत्रदर्शने, ओघळले आसु सुखे कंठ दाटला. आपल्याला रामाची सगुण मूर्ती पाहून दाटून येतं. हो, त्याच्या चरणावर माथा ठेवला की घळ 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 अश्रू येतात डोळ्यामध्ये, की कधी कृपा करशील रे रामा. मग ती तर साक्षात माता आहे. तिच्या कुशीत ते अत्यंत असं अनुपम रुपडं असलेलं बाळ आहे. केवढा आनंद त्या अयोध्या नगरीमध्ये. वार्ता ही सुखद जधी पोचली जनी, गेहातून राजपथी धावले कुणी, युवतींचा संघ एक गात चालला, राम जन्म लाग सखी राम जन्मला, राम जन्म लाग सखी राम जन्मला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. आपल्या आर्त प्रार्थनेतून आपण पुनश्च श्रीरामांना विनंती करू, प्रार्थना करू की पुनश्च रामराज्य आता येऊ दे. श्रीरामा जन्म घे पुन्हा, अवतार घे पुन्हा. प्रभू रामचंद्रांना कोटीशः शिरसाष्टांग नमस्कार करू, त्यांचे कृपाशीर्वाद घेऊ आणि मग आपल्याला श्रीकृष्णाकडे वळायचं आहे. आदौ देवकी देव गर्भजननं गोपीगृहे वर्धनं
मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारिणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतपालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण. यानंतर आपल्याला माऊलींचं स्मरण करायचं आहे. माऊलींच्या आयुष्यातले काही काही प्रसंग अलौकिक. मुक्ताईला मांडे खायचे होते, पण खापर मिळत नव्हतं. विसोबा खेचरने तिला दिलं नाही खापर, म्हणून रडू लागलेली छोटी बहीण मुक्ताईला ज्ञानोबा माऊली आपल्या ज्येष्ठ बंधूच्या अधिकारानुसार तिला मांडे करून देतात. आपल्या योगबलाने त्यांनी पाठीमध्ये जठराग्नी निर्माण केला पहिल्यांदा. मग त्यांची पाठ तप्त झाली. त्या तप्त पाठीवर मांडे भाजले गेले आणि हे दृश्य विसोबा दाराबाहेर उभं राहून पाहत होता. काय अलौकिक शक्ती असेल 12 वर्षाच्या मुलामध्ये. तो हा प्रसंग आहे. मग योग धारणा करुनी ज्ञानदेवे पेटविला जठराग्नी, ज्वाला निघती मुखातुनी आरक्त नयन दिसती ते पै. जांबूनद तप्त सुवर्ण तैसी पाठ आरक्तवर्ण, विसोबा बाहेर उभा राहून कौतुकदृष्टी पाहत. ज्ञानोबांचं हे अग्नीसारखा लाख 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 करणारं रूप पाहून, पाठ आणि डोळे पाहून विसोबा खेचर जो 100च्या पुढे गेला होता तो अत्यंत विस्मित झाला आहे. मग मुक्ताईला गुरु केलं आहे. असं हे सगळं अद्भुत आहे श्रोते हो. या अलौकिक रिद्धिसिद्धी असलेल्या पण त्याचा दुरुपयोग न करणाऱ्या ज्ञानोबा माऊलींना परमादराने वंदन करूया. आणि आपल्या आता भावार्थ दीपिकेकडे आपल्याला वळायचं आहे. भावार्थ दीपिका बघूयात. आपला 6वा अध्याय सुरू आहे आणि 6व्या अध्यायामधल्या आपल्या 71 ओव्या झालेल्या आहेत. 6व्या अध्यायामधल्या 71 ओव्या. 70 झाली होती पूर्ण. 71वी ओवी आपण 71 पूर्ण झाली होती, माफ करा, गोंधळ होतो थोडासा. 272 क्रमांकाची ओवी आपल्याला पाहिजे आहे. आता त्या कुंडलिनीचं वर्णन सुरू आहे. किती कशी जगदंबा आहे ते. कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. ते कुंडलिनी जगदंबा, जगतः अंबा, जगज्जननी, विश्वाची माता, विश्वमाता, विश्वजननी ही कुंडलिनी. आपल्याला वाटत होतं ही फक्त शक्ती आहे. याच्यात माऊली कुंडलीचं सविस्तर वर्णन करताय. ही कोण आहे? इतके दिवस मी योगाची परीक्षा घेतली, त्याला चंद्रामृत दिलं, नवचैतन्य दिलं, पण ही आहे कोण? तर ही जगदंबा आहे. जसा तो परब्रह्म परमात्मा जगन्नाथ आहे तशी ही जगदंबा आहे. ते चैतन्य चक्रवर्तीची शोभा. चैतन्य म्हणजे परब्रह्म आणि चक्रवर्ती म्हणजे सर्व सत्ताधीश, ज्याच्यावर कुठलीच सत्ता नाही आहे अशा सर्व सत्ताधीश त्या परब्रह्माची ही कुंडलिनी जगदंबा आहे. आणि त्या चक्रवर्तीची ती शोभा आहे, सौंदर्य आहे. ओ श्रोते, कुंडलिनी एक तर विश्वजननी आहेच आहे, पण परब्रह्म जे आहे, जे कोट्यावधी वर्षापासून हे जग चालवत आहे, त्या परब्रह्म चक्रवर्ती सम्राटाची ही शोभा आहे. म्हणजे त्या चक्रवर्ती सम्राटाचं ही सौंदर्य आहे, त्याची ही शक्ती आहे. हिच्यामुळे त्याला सौंदर्य लाभलेलं आहे. ह्या कुंडलिनीमुळे त्या परब्रह्माला शोभा आलेली आहे, सौंदर्य प्राप्त झालं आहे आणि एक प्रकारची त्याला उठाव आलेला आहे या कुंडलिनीमुळे. म्हणून जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा असं म्हटलेलं. आता हा जो ब्रह्मांड चालक परब्रह्म श्रोते हो, त्याच्याजवळ 2 प्रकारच्या शक्ती असतात. त्या परब्रह्माजवळ 2 प्रकारच्या शक्ती असतात. एक शक्ती म्हणजे ज्ञानशक्ती आणि एक शक्ती म्हणजे कर्मशक्ती, म्हणजे क्रियाशक्ती. ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती अशी 2 प्रकारच्या शक्ती त्या परब्रह्मामध्ये असतात. त्यांनाच कुंडलिनी, आणि त्या कुठे असतात? त्या जीवाच्या शरीरात आहे. ज्या शरीरामध्ये जीवात्मा आहे
त्यामध्येच ह्या दोन शक्ती आहे आणि त्यांनाच कुंडलिनी म्हणतात. म्हणजे त्या जीवात्म्याच्या किती जवळ येतो. शरीरस्थ जो जीवात्मा आहे त्याच्यामध्ये दोन शक्ती आहे, ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती. आणि ह्या दोन्ही शक्ती जीवात्म्यामध्येच राहतात. म्हणून तर त्या जीवात्म्याची ही कुंडलिनी म्हणजे शोभा आहे, सौंदर्य आहे. ही ज्ञानशक्ती मनामध्ये आणि क्रियाशक्ती प्राणरूपाने शरीरामध्ये राहत असते. आणि मग पुढे म्हटलं आहे, जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. ह्या कुंडलिनीने विश्वबीजाचा कोंभ म्हणजे जीवातला हृदयस्थ जो जीव आहे त्याला विश्वबीजाचा कोंभ म्हटला आहे. कोंभ म्हणजे छोटासा अंकुर, त्याच्यापासून पुढे एक पान येतं, मग 2 पानं येतात, मग 3 पानं येतात, मग रोप होतं, मग वृक्ष होतं. म्हणजे कोंभापासून वृक्षाची उत्पत्ती आहे. म्हणून हा जो जीव आहे ह्या जीवाच्या कोंभाला या कुंडलिनीने सावली केली आहे. स्त्रीने पुरुषावर सावली केली आहे. आहेच ना, शरीरामध्ये आहेच ना प्रकृती पुरुष. प्रकृतीच्या शिवाय पुरुष विश्व निर्माण करू शकत नाही आणि पुरुषाच्या प्रेरणेशिवाय प्रकृती विश्व निर्मिती करू शकत नाही. तसं ही जी कुंडलिनी आहे, हा जो जीवात्म्याचा कोंभ आहे त्याच्यावर ही सावली करते. इतकी शक्तिशालीनी आहे. ओवी क्रमांक 272 पहिली 73. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. जी शून्यलिंगाची पिंडी, शून्यमय अशी एक लिंगाची पिंडी आहे. लिंग आणि पिंडी म्हणजे देह. एक शून्यमय लिंगाची ही कुंडलिनी म्हणजे पिंड आहे. नीट लक्षात घ्या. शून्यमय देह आहे आणि त्यामध्येही आहे शून्यमय लिंगाची ही पिंडी आहे. जी पुढे म्हटलं आहे, जी परमात्मया शिवाची करंडी. तो जो शिव आहे आतमध्ये जीवात्मा, त्याची ती करंडी आहे. करंडी म्हणजे ज्याला आपण परडी असं म्हणतो, ज्यामध्ये देवाचं सगळं आपण फुलं, पानं, दुर्वा, बेल सगळं ठेवतो. ती करंडी म्हणजे ही त्या जीवात्म्याची करंडीच आहे, जी ओंकाराची प्रणवाची उघडी जन्मभूमी, जी ओंकाराची जन्मभूमी आहे. म्हणजे ह्या श्लोकामध्ये, या ओवीमध्ये कुंडलिनी काय आहे हे सांगताय. ती शून्यलिंगाची पिंडी म्हणजे पिंडी म्हणजे शरीरामध्ये, ज्या शरीरामध्ये शून्य असं जीवात्मा राहत असतो, त्या शून्यलिंगाची ती पिंडी आहे. म्हणजे त्या जीवात्म्याचं शरीर म्हणजे ही कुंडलिनी आहे. नंतर त्या जीवात्म्याची ती करंडी आहे. म्हणजे जे काही शिव सगळं साधन आहेत त्या करंडीमध्ये असतात. जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, जी ओंकाराची जन्मभूमी आहे. कुंडलिनीचं वर्णन आहे. जगज्जननी आहे, जीवाच्या समीप आहे, ओंकाराची जन्मभूमी आहे. आता आपल्याला ओवी क्रमांक 274 पाहायचं आहे. हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदया आत आली, तव अनाहताची बोली चावळे ते. हे असो, ठीक आहे बा. आता कुंडलिनी काय आहे हे सांगितलं. विश्वजननी आहे, जगज्जननी आहे. त्या परब्रह्माची ती चक्रवर्ती परब्रह्माची ते सौंदर्य आहे. ही कुंडलिनी म्हणजे ज्ञानशक्ती आहे, कर्मशक्ती आहे, ओंकाराची जन्मभूमी आहे. एवढं सगळं कुंडलिनीची माहिती सांगितल्यावर माऊली म्हणता हे असो. आता इतकं पुरे कुंडलिनीबद्दल बोललेलं, आता पुरे. हे कुंडलिनी बाळी, ही जी कुंडलिनी बाळी आहे, हृदया आत आली. जेव्हा ती आपली मुंडी वर काढून वरवर सरकायला सुरुवात होते, जेव्हा तिला अपानाकडनं त्रास होतो ती वरवर सरकते, हृदयापाशी ती येते. हृदयापाशी तिचा प्रियकर नाही म्हणता येणार. हृदयापाशी तो जीवात्मा आहे. ज्या जीवात्म्याच्या ओढीने ती हृदयापाशी येते, तेव्हा अनाहताची बोली चावळे येते. तेव्हा ती अनाहताची भाषा बोलू लागते. जेव्हा अपान वायूकडून तिला त्रास होतो, ती वर सरकते. चरबी मांस सगळं खात हृदयापाशी येते. हृदयापाशी आल्यावर शांत, कारण त्या हृदयात तो जीवात्मा आहे ना हो. त्या जीवात्म्याची ती शोभा आहे ना, त्या जीवात्म्या सम्राटाची ती सौंदर्यशालिनी अशी शक्ती आहे ना हो.
त्यामुळे हृदयापाशी आल्यावर ती अनाहताची बोली बोलायला लागते, अनाहताची भाषा बोलायला लागते. आता अनाहत नाद म्हणजे काय? आपल्याला वाटतं की कानात आवाज आला की आला आम्हाला अनाहत नाद. तसं ते नाही आहे. म्हणजे एक तर प्रणवरूपी ज्ञातजप आणि हंसः हा अज्ञातजप. म्हणजे ज्ञातजप आणि अज्ञातजप ह्यांचा समन्वय केला आणि असा करून कोटी जप झाला. ती जपसंख्या जर कोटीच्या याच्यात असेल, 13 कोटी म्हणतात. एक ज्ञातजप प्रणव आणि एक अज्ञातजप तो आहे हंसः म्हणजे सोहम. असा जप जर कोट्यावधीच्या अंकात झाला तर मग हा अनाहत नाद असा ऐकू येतो. कोटीच्या संख्येत जप झाला पाहिजे असं श्रुती म्हणतात. आणि असा हा अनाहत नाद ती बोलायला लागते. आता या अनाहत नादाबद्दल थोडं पाहू. आपल्या हृदयाकाशामध्ये 12 प्रकारचे नाद असतात आणि आपल्या तिथे एक हृदयापाशी अनाहत चक्र आहे. आता हे 12 नाद कोणते आहेत? कम खम गम घम ngम चम छम जम झम यम टम ठम ह्या 12 वर्णांनी चिन्हित असं एक अनाहत चक्र आहे. हे 12 नाद आहेत त्या ठिकाणी. त्या नादांचा जेव्हा आवाज येतो तेव्हा तो अनाहत नाद असतो. यांची देवता भगवान शंकर आहे. हे जे 12 नाद आपण सांगितले कम खम गम घम, हे जे 12 नाद आहे यांची देवता भगवान शंकर आहे. आणि हृदयस्थ अनाहत चक्राच्या ठिकाणी हे 12 नाद कसे ऐकू येतात ते एक बघा. पहिला आहे चिणनाद आहे. त्या नादाचं नाव चिण. पहिला चिणनाद, दुसरा चिणचिणीनाद, दुसरा चिणचिणीनाद, तिसरा घंटानाद, चौथा शंखनाद, पाचवा तंतुनाद, सहावा तालनाद, सातवा वेणुनाद, आठवा मृदंगनाद आणि 9वा भेरीनाद आणि 10वा मेघ नावाचा नाद आहे. जेव्हा जपाची संख्या कोट्यावधीच्या वर जाते तेव्हा ह्या शेवटचा नाद मेघ जो आहे तो असे हे दशविध अनाहत नाद माणसाला ऐकू येतात. जपाची संख्या करोडोच्या वर पाहिजे, कोटीच्या वर पाहिजे आणि एक तर अज्ञात जप पाहिजे किंवा ज्ञात जप पाहिजे. आपण एक माळ ओढतो, 2 माळा ओढतो आणि काही समोर टी व्ही पाहत, इकडे तिकडे पाहत पाहत बागेमध्ये फिरत फिरत माळा ओढतो. त्या किती झाल्या, काय झाल्या, काय आपण कुठेच नाही आहोत. तेव्हा हे सगळं याच्यासाठी जाणून घ्यायचं आहे की आपलं नामस्मरण किती पटीत वाढलं पाहिजे. दिवसातनं जवळजवळ 7 ते 8 तास तुम्ही नामस्मरण कराल तर ती संख्या 13 कोटीपर्यंत जाऊच शकते. असा जप जेव्हा होतो तेव्हा अनाहत चक्रामधले हे 12च्या 12 ध्वनी आपल्याला ऐकू येतात आणि तो आहे अनाहत नाद. जेव्हा कुंडलिनी हृदयामध्ये येते तेव्हा ती असा अनाहत नादाची भाषा बोलू लागते. म्हणजे तिच्या सम्राटाशी संवाद सुरू होतो असं ते आहे. आता ओवी क्रमांक 275. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेणे आई केले आळूमाळू. शक्तीची या अंगा लागले म्हणजे ही जी कुंडलिनी आहे, ही कुंडलिनी म्हणजे आता ती चैतन्य स्वरूप होते. म्हणजे काय म्हटले त्यांनी, शक्तीची या अंगा लागले, ती जी कुंडलिनी शक्ती आहे ती बुद्धीला स्पर्श करते. शक्ती म्हणजे बुद्धी या ठिकाणी. शक्तीची या अंगा लागले म्हणजे कुंडलिनी शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्तिवान झाली. कुंडलिनी जेव्हा शक्तिशालिनी होते, हृदयाकाशापाशी ती येते तेव्हा ती शक्तिशालिनी होते. आणि ती शक्तिशालिनी झाली असताना ते काय म्हटलं त्यांनी, बुद्धीचे चैतन्य होते जाहले. आपली बुद्धीसुद्धा चैतन्य स्वरूप होते. बुद्धी चैतन्य स्वरूप होते आणि तो नाद ती सहजच बोलू लागते, ऐकते, बोलू लागते नाही. ते तेणे आई केले अळूमाळू, थोडासा नाद ती पण ऐकते. बुद्धी कुंडलिनीच्या शक्तीमुळे बुद्धीला चैतन्य प्राप्त होतं आणि बुद्धीसुद्धा तो अनाहत नाद थोडा थोडा अळूमाळू अळूमाळू ऐकू शकते. कुंडलिनी इतका स्पष्ट नव्हे पण थोडा नाद ती बुद्धी ऐकू शकते. आज आपण इथे थांबूया. इत्यलम.